मैत्रिणींनो, अचानक ठरलं की बेसनपोळी करायची. आता बेसनपोळी म्हटलं की कोथिंबीर आली. तर कोथिंबीर माझी सकाळीच नाश्त्याला संपलेली होती. तर मी बाहेर जाऊन बघू म्हणलं कुंडीत सापडती का, तर कुंडीत तर 2 पानावरच कोथिंबीर खूप छोटी-छोटी होती. त्यामुळं मी काही घेतली नाही. पुढे जाऊन पाहते तर कुंडीच्या साईडनं मी लसूण लावला होता. तर लसणाची मला पात दिसली. मी लसणाची पात घेऊन आली आणि ती बेसनपोळीमध्ये टाकून दिली. साधारण भरून 2 चमचे, 4 पोळ्याच्या प्रमाणाला मी 2 चमचे भरून लसणाची पात वापरली. त्याच्याबरोबर टाकला आहे ओवा, मीठ, तिखट, कांदा आणि थोडीशी हळद आणि मी थोडंसं 2 चिमटे खायचा सोडा पण वापरला आहे. तर एवढी सुंदर टेस्ट झाली ओव्यामुळे आणि लसणाच्या पातीमुळे. खूपच मस्त लागली बेसनपोळी. तर आणि सॉफ्टही तेवढीच झाली होती. खूप सॉफ्ट पोळी झाली होती बेसनपोळी. तर माझ्या चुकीमुळे म्हणा किंवा नाईलाजामुळं म्हणा, पण बेसनपोळीची टेस्ट अगदी अप्रतिम. खूपच आवडली सर्वांना.